नमस्कार श्रोते हो, तुमचं उत्तम साहित्य या यूट्यूब चॅनेलवर सहर्ष स्वागत आहे. आज आपण ऐकणार आहोत कादंबरी कातळडोह, लेखक उत्तम सदाकाळ, आणि आजचा आपला भाग आहे 6वा. सूर्य माथ्यावर आला होता. विनायकराव शेतात आले होते. गावात त्यांचे मन रमेना. सारख्या मायाच्या आठवणी बेचैन करायच्या. शेतातील पिकांशी हितगुज करताना कटू आठवणी येणार नाहीत हा त्यांचा विचार होता. आठवण ही पावसासारखी असते, लहरी, कधीही येणारी, बालकवींच्या श्रावणातील पावसासारखी. जसे की क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरून ऊन पडे. आठवण अगदी अशीच खट्याळ असते. अस्वस्थ आणि एकट्या मनाला साथ करायला ती हमखास हजर होते. विनायकराव शेतात फिरता फिरता आंब्याच्या डेरेदार झाडाखाली येऊन थांबले. आंब्याला चांगलाच मोहर धरला होता. त्याचा सुगंध रानोमाळ दरवळला होता. आंब्याच्या शीतल छायेत विनायकराव खोडाला पाठ लावून बसले. गुडघे पोटाशी ओढून घेत हाताची मिठी मारून ते तसेच बसून राहिले, विमनस्क अवस्थेत, एखाद्या भ्रमिष्ठासारखे. माया त्यांच्या मनपटलावरून जाता जात नव्हती. तिच्या बालपणापासूनच्या आठवणी त्यांना अस्वस्थ करत होत्या. विनायकरावांचा ऊर भरून आला. मोठ्याने हंबरडा फोडून रडावे असे त्यांना वाटू लागले. 4 माणसात दुःख प्रदर्शित करणे त्यांना जमले नव्हते. बाप असाच असतो, वरून कठोर आणि आतून हळवा. प्रसंगी भावनांवर उच्च कोटीचे नियंत्रण असणारा पिता एकांतात मात्र हमसाहमसी रडत असतो. त्याचे अश्रू जगाला फार क्वचित दिसतात. शेताच्या आसपास चिटपाखरू नव्हते. विनायकराव स्वतःशीच विचार करत पुटपुटत होते. काय हे माझे नशीब! पोटच्या पोरीला मृत्यूला कवटाळताना बघण्याची वेळ माझ्यावर यावी. यापेक्षा फुटके नशीब ते कोणते! कोणताही बाप आपल्या बछड्याच्या संरक्षणासाठी स्वतःच्या जीवाची बाजी लावतो. पण माझे काय काय करू शकलो मी माझ्या मायासाठी? सुखाने नांदणारी माझी माया परंपरेच्या एका जोरदार फटक्याने जमीनदोस्त झाली. काय गुन्हा होता हो तिचा? परजातीच्या मुलाशी लग्न केले. हा, परजातीची मुले काही माणसे नसतात का, की जनावरे असतात ती? खरे तर जनावरे आमच्यातच आहेत. उघड्या डोळ्यांनी दिसत नाहीत ती, पण संधी मिळताच शिकार साधणारी जनावरे या कातळ गावातच आहेत. परंपरेच्या पोकळ जोखडांच्या आधारावर उजळ माथ्याने फिरणारी माझ्यासारखी माणसे जनावर नाहीत तर काय? देवा, मनात असून सुद्धा मी मायाची मदत करू शकलो नाही. तिचा जीव वाचवू शकलो नाही. गावातील कडक नियमांचे साखळदंड हातापायात होते ना माझ्या. देवा, अशी वेळ कुणावरही आणू नकोस रे. स्वतःशीच बडबडत असतानाच विनायकराव रडू लागले. त्यांचे रडू काही केल्या थांबेना. अशा वेळी शेतात त्यांना आवरायला कुणीच नव्हते. विनायकराव हमसून रडत होते. माया, माया, मला माफ कर माया. अगं, मी तुझा अपराधी आहे. माया, मला माफ कर. असे ओरडत ओरडत विनायकराव हंबरडा फोडून रडत होते. त्यांच्या उरात साठलेले दुःख ते निर्जन शेतात बडाबडा ओकून टाकत होते. आज पहिल्यांदाच त्यांना गावाच्या नीतिनियमांचा राग आला होता. ते शेतातील मातीची ढेकळे दूरवर भिरकावत मनातील खदखद व्यक्त करत होते. विनायकरावांच्या मनातील खदखद कमी व्हायच्या ऐवजी वाढतच चालली होती. त्यांचे दुःख हलके होण्याऐवजी त्यांच्या काळजात सलत होते. त्यांच्या मनाचा कोंडमारा वाढला. मेंदूवरचा ताण असह्य होत गेला. आणि अखेर कातळ गावात एक वेडा गल्लोगल्ली देवाच्या नावानं टाहो फोडत फिरू लागला. हातात मिळेल ती वस्तू वर आकाशाच्या दिशेने भिरकावत तो इतस्तः फिरू लागला. फिरता फिरता त्याच्या मुखातून फक्त एकच शब्द बाहेर पडायचा, माया, माझी माया. विनायकराव भ्रमिष्ठ झाले. मायाच्या मृत्यूचा ताण त्यांना सहन झाला नाही. एक सज्जन माणूस जीवनातून कायमचा उठला. विनायकरावांची भ्रमिष्ठ अवस्था बिचाऱ्या इंदुबाईंना सहन झाली नाही. अगोदरच तरुण मुलीच्या मृत्यूचा धक्का पचवता पचवता खंगलेल्या इंदुबाई विनायकराव भ्रमिष्ठासारखे वागू लागताच पार अंथरुणाला खेळल्या. इंदुबाई एकदा अंथरुणाला खेळल्यावर परत नीट झाल्याच नाहीत.
आठवडाभरातच त्यांनी इहलोकीचा निरोप घेतला. विनायकराव अजूनच वेड्यासारखे करू लागले. कातळगावच्या प्रतिष्ठेसाठी विनायकरावांचं संपूर्ण कुटुंब धुळीला मिळालं. गावकरी हळहळले. पंचांना सुद्धा वाईट वाटलं. बाबासाहेब तर बावरूनच गेले. पण मायाने सिद्धप्पाच्या नियमांचे उल्लंघन केले म्हणून त्यानेच विनायकरावांच्या कुटुंबाची अशी अवस्था केली, अशी मनाची समजूत घालून सगळेच गप्प बसले. सिद्धप्पाच्या क्रोधाची कातळगावला परत एकदा अनुभूती आली. मायाचे प्रकरण घडल्यापासून गावकरी सावध बनले. वयात आलेल्या आपल्या मुलांना जपू लागले. वरचेवर त्यांना इशारा देऊन सावध करू लागले. विस्मृतीत गेलेली सिद्धप्पाची कहाणी गावाच्या ओठावर येऊ लागली. उन्हाळा सरला. उकाड्यानं हैराण झालेली माणसं पावसाच्या आगमनाने सुकावली. आभाळ काळ्या कुट्ट ढगांनी गजबजून गेले. ढगांचे ढोल वाजू लागले. पावसाच्या धारा तड 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 ताशा वाजवत मातीत मिसळू लागल्या. शिवारात पेरणीची गडबड उडाली. शेतकरी शेताच्या मशागतीत मशगूल झाले. सारे कातळगाव कामाला लागले. घरातला हरेक माणूस शेताकडे पळू लागला. शिवारात कामाची लगीनघाई उडाली. दुपारची वेळ होती. पावसानं 2 दिवस झाले उघडीप दिली होती. त्यामुळे वातावरण जरा निवळल्यासारखं वाटत होतं. ग्रामपंचायतीच्या मोकळ्या शेडमध्ये 5-6 वयस्कर माणसे बसली होती. ग्रामपंचायतीच्या ऑफिसला टाळा होता. ग्रामसेवक आठवड्यातून 1-2 दिवस पावसासारखा टपकायचा. आज तर त्याचाही पत्ता नव्हता. ग्रामपंचायतीचा शिपाई रानात आऊ थाकायला गेला होता. त्यामुळे बंद ग्रामपंचायतीपुढं गप्पांचा अड्डा चांगलाच रंगला होता. कातळगावात पाऊस सुरू झाल्यापासून तसा शुकशुकाटच होता. कातळगाव सुनसुनं वाटत होतं. बाजारपेठेला सुद्धा मरगळ आली होती. हॉटेलातली गर्दी सुद्धा मंदावली होती. एसटी स्टँडवर शाळेतल्या पोरांशिवाय बहुतेक कोणी फिरकतच नव्हतं. एकंदर जो तो शेतीच्या कामात दंग होता. फक्त ग्रामपंचायतीपुढे बसलेले बुजुर्ग तेवढे रिकामे होते. घरात बसण्यापेक्षा ही म्हातारी कोतारी एका ठिकाणी जमून गप्पा ठोकत बसायची. नेहमीप्रमाणे त्यांनी ग्रामपंचायतीच्या समोर असणाऱ्या पत्र्याच्या शेडमध्ये अड्डा जमवला. धोंडूबाबा, कान्हू, जगन यांच्यासारखी वय झालेली खोंड सुद्धा गप्पात सहभागी झाली होती. त्यांच्यामध्ये 2-4 तरणी पोरं सुद्धा होती. इठोबाचा रोहिदास, बबण्याचा लक्षा या म्हाताऱ्यांच्या गप्पा ऐकत होते. काय बी म्हण यशवंता, आपलं गाव काय सुधारणार नाही बुवा. धोंडूबाबांनी गप्पा मारता मारता गावाला जोडा हाणला. असं का म्हणतोस धोंडबा? जगन विचारू लागला. अरे असं म्हणू नको तर काय करू? आता तूच सांग ना जगन. आपल्या वाडवडिलांनी एवढं कडक नियम तयार करून सुद्धा व्हायचा तो बायदा होतोस ना गावात. धोंडूबाबा उत्तेजित होऊन बोलू लागला. धोंडबा, अरे नीट समजल असं बोल गड्या. अरे जगन, मागच्या आठवड्यात घडलेली घटनाच बघ ना. परजाती सोयर सबंध करायचा नाही हा आपला रिवाज. तरी त्या विनायकाच्या पोरीने ईशाची परीक्षा घेतलीच ना. तिला काय गावाचे नियम माहिती नव्हते का? पण नाही ऐकलं. मग काय घडलं ठाव आहे ना. अख्खं घर बुडालं. ती पोरगी नावऱ्याला घेऊन बुडाली. आई धसका घेऊन खपली आणि तो बिचारा विनायक आबाळात दगड फेकत गावभर हिंडतोय येडा होऊन. मग मला सांग, एवढं माहिती असून बी लोक नको त्या रस्त्याने जातेतच का? हा, हे मात्र खरं बरं का धोंडबा. अशा प्रेमाच्या घटना जुन्या काळापासून गावात घडत आल्यात. आता त्यांना शिक्षा बी झालीये तरी पण गावात काही सुधारणा होत नाही. 3-4 वर्षाआड अशी घटना घडतीच आणि कातळगावच्या डोहाला निवद मिळतो. मी तेच सांगतोय, या असल्या भानगडी घडू नये म्हणून सिद्धप्पानं कातळडोहाचं बिहाव उभं केलं. पण तरी बी असल्या घटना घडतातच. बरं कर लक्षा, प्रेम करायचं तर जातीतल्या पोरीशी कर, नाहीतर त्या मायासारखी गत होईल. हसत हसत धोंडूबाबाने लक्षाला डिवचले. धोंडूबाबाच्या बोलण्यानं लक्षा गांगरला. लोकांना न पटणारी असली थेरं करायची त्याची हिंमतच नव्हती. तो लहानपणापासून सिद्धप्पाविषयी ऐकत आला होता. सिद्धप्पाला तो मानत सुद्धा होता. पण सिद्धप्पाची खरी कहाणी त्याला माहीत नव्हती. आता सिद्धप्पाचा विषय निघालाच होता तर या वयस्कर मंडळींकडून ती कहाणी ऐकावी असा विचार करत लक्षा म्हणाला. धोंडूबाबा, मी प्रेमाच्या भानगडीत पडणार नाही. आईबाप जी पोरगी पसंत करतील तिच्याशी डोळं झाकून मी लग्न करीन. प्रेम करून जीव गमवायला सांगितलंय कुणी? हुशार आहेस बरं का लक्षा. धोंडूबाबांनी शाबासकी दिली. लक्षाने लगेच धोंडूबाबाला पुढचा प्रश्न विचारला. धोंडूबाबा, सिद्धप्पाची कहाणी नेमकी काय आहे? मला अजून माहिती नाही. सिद्धप्पाची गोष्ट माहीत नाही म्हणतोस? होय ना बाबा, खरंच माहिती नाही. एकदा सांगा ना. वय वय धोंडबा,
सांग बाबा तूच, ऐकू दे या नव्या पिढीला. डोक्यात शहाणपण घुसलं तर घुसलं. कान्हू धोंडूबाबाला गोष्ट सांगायचा आग्रह करत म्हणाला. धोंडूबाबा सुद्धा मग आढवेडे न घेता तयार झाला. घसा खाकरतच तो म्हणाला, नीट ऐका रे पोरांनो, तुमच्या पोरांना सुद्धा सांगायला उपयोगी पडल. धोंडूबाबा सिद्धप्पाची कहाणी सांगतोय म्हटल्यावर सगळे सावरून बसले. कान देऊन ते धोंडूबाबा काय सांगतोय ते ऐकू लागले. फार जुन्या काळातली गोष्ट आहे ही. सिद्धप्पा काय देव बिव नव्हता त्या काळात. तुमच्या माझ्यासारखाच माणूस होता तो. त्याच्या जीवनात घडलेली ही गोष्ट आहे. श्रोते हो, आजचा भाग आपण इथेच थांबूया आणि भेटूया आपल्या 7व्या भागामध्ये.